आदिवासी समुदाय का राज्य स्तरीय विरोध मार्च नांदेड़ शहर के नवीन मोढ़ा से शुरू हुआ। यह मार्च ज्योतिबा फुले की प्रतिमा शिवाजी नगर से होते हुए कलेक्टर कार्यालय की ओर बढ़ा। जो लोग आदिवासी समुदाय के प्रतिनिधियों और प्रशासकों की छवि की अवहेलना कर रहे हैं, उन्हें तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए और उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। जनजातीय प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थान के आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड का तबादला नहीं होना चाहिए। जलगांव जिले में डॉक्टर राजेंद्र भारुड के खिलाफ दर्ज झूठा मामला भी रद्द किया जाना चाहिए। जातीय वैधता प्रमाण पत्र जांच समिति किनवट का कार्यालय तुरंत छत्रपति संभाजी नगर से किनवट जिला नांदेड़ में स्थानांतरित किया जाना चाहिए आदि मांगों को लेकर यह मार्च निकाला गया था। इस मार्च में हजारों की संख्या में आदिवासियों ने भाग लिया। आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीने भव्य असं मोर्चाचं आयोजन केले होते। या मोर्चाचं कारण की ज्या महाराष्ट्र सरकारनं 12,500 जागा अतिरिक्त ठरवल्या आणि त्या जागा भरणं अपेक्षित सरकारकडून होतं, परंतु अद्यापर्यंत सरकारने याच्यावर काही कारवाई केली नाही आणि त्या सर्व जागा लवकरात लवकर भराव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे। दुसरं महत्त्वाचे की पेसाच्या बाबतीमध्ये सुद्धा आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही। पेसाच्या ठिकाणी ज्या जागा भरणं सरकारनं अपेक्षित होत्या त्या सुद्धा जागा भरलेल्या नाहीत, त्या सुद्धा जागा भराव्या अशी आम्ही सरकारला विनंती केलेली आहे। दुसरं महत्त्वाचे की आमचे नेते मंडळी असतील यांच्यावर सुद्धा काही बोगस लोकांनी त्यांच्या बाबतीत काही गलिच्छ असं वातावरण निर्माण केलेलं आहे। त्यांच्या फोटोला हार घातलेले आहेत किंवा त्यांना शिव्यागाळ केलेल्या आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। कारण आम्ही एकीकडे जागतिक आदिवासी दिन साजरे करत असताना दुसरीकडे नांदेड येथे आमच्या नेत्यावर जर असे करत असतील तर हा आमच्या सर्व नेते मंडळीचा अपमान आहे आणि त्यामुळे अट्रॉसिटी कायद्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही मागणी केलेली आहे। मागणी आमची अशी होती शासनाकडे की 9 तारखेला जो काही गलिच्छ प्रकार या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर झालेला आहे, तो करणाऱ्यावर जे कोणी गैरबोगस आदिवासी लोक होते त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा। त्यानंतर 12,500 पदाची जी काही रखडलेली विशेष भरती होती, जे जात प्रमाणपत्र सरकारला सादर करू शकले नाही आणि मग शासनाने त्याला अधिसंख्य ठरवलं, परंतु अद्याप शासनाने त्याचं एकही पद भरलेलं नाही महाराष्ट्रातलं। त्यामुळे ती मागणी आमची 2019 पासूनची आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र शासन त्यावर कारवाई करायला तयार नाही। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते भरती झाली पाहिजे लवकरात लवकर, ही आमची दुसरी मागणी होती। त्यानंतर पेसा भरती जे काय आहे ही काही कारणांमुळे, तांत्रिक कारणांमुळे अडकलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले 13 जिल्ह्यातले सगळे लोक आमच्या विद्यार्थी त्या भरतीपासून वंचित आहेत। ते आमच्या हक्काच्या जागा आहेत आणि संविधानामध्ये त्याच्या तरतुदी असल्यामुळे तो आमचा हक्कच आहे। आम्ही काही वेगळं मागत नाही शासनाकडे। त्यामुळे शासनाने पेसा भरती सुद्धा 17 संवर्गाची जी आहे त्यामध्ये प्रामुख्याने ती लवकरात लवकर करावी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पेसा क्षेत्रातल्या न्याय द्यावा, ही सुद्धा एक मागणी होती। त्यानंतर आदिवासी भागातले जे काही वनपट्टे आहेत ते वनपट्टे सुद्धा त्या परंपरागत जे राबणारे लोक आहेत त्यांच्या नावाने झाले पाहिजे, ही सुद्धा आमची प्रामुख्याने आम्ही मागणी केली आहे। त्यानंतर आदिवासी वसतिगृहाचा प्रश्न असो, आदिवासी वसतिगृहाला अजूनही शासनाची हक्काची जागा मिळाली नाही आणि जर मिळाली तर फार कुठेतरी अशा कोपऱ्यामध्ये मिळते आणि तिथं काही व्यवस्थित राहत नाही ते वातावरण। त्यामुळे चांगल्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह झाले पाहिजे आणि तिथं मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकले पाहिजे, ह्या आमचा मागणी होती। त्यानंतर डीबीटी योजनेमुळे सुद्धा खूप मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला, ती सुद्धा बंद झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे आणि ती मागणी मान्य झाली पाहिजे, नाही तर आम्ही अख्खा महाराष्ट्र जाम करू। डॉक्टर भारुड साहेब अतिशय नियमाने काम करणारे अधिकारी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा सुद्धा मागे घ्यावा, ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि जे काही अधिकारी नियमाने काम करतात त्याच्यावर अशा प्रकारचा दबाव आणून त्यांना त्या पदावर हटवण्याचं काम इथले शासनकर्ते करत असतात, इथले जे काही लोक असतात ते करत असतात। ते होऊ नये म्हणून इथल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे राहणं सुद्धा समाजाचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मागे आहेत आणि त्यांच्यावर जो काही खोटा गुन्हा दाखल झालाय तो मागे झाला पाहिजे, घेतला पाहिजे, ही आमची सुद्धा प्रामुख्याने